नमस्कार श्रोते हो, शुभ दिवस. कुटुंबाचं ओझं खांद्यावर असणं ही अभिमानाची बाब असते, पण कधीकधी तेच ओझं मनाच्या खोलवर ताण निर्माण करतं. घरच्यांची अपेक्षा, जबाबदारी, आर्थिक अडचणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं करिअर, सगळं एकत्र समजून घेताना जीवाची घालमेल सुरू असते. एकीकडे घरासाठी काहीतरी करायचं असतं आणि दुसरीकडे स्वतःच्या स्वप्नांनी धग मनात पेटलेली असते. प्रत्येक दिवस एक नवीन ताण मनावर घेऊन येत असतो. सकाळी उठल्यावर तोच एक प्रश्न, कधी यश मिळणार, आपले कसे होईल, हे विचार सतत मनात घोळत असतात. मन कधी शांत राहत नाही. कामाच्या वेळी, अभ्यासाच्या वेळी कुठेतरी डोक्यात घरच्यांचं विचार असतो. कितीही मेहनत केली तरी अपयशाची भीती सतत वाटत असते. परंतु काळजी करू नका, सगळं ठीक होईल. विश्वास ठेवा, तुमची स्वप्न मोठी ठेवा, कारण तीच स्वप्ने तुम्हाला जगण्याचं बळ देतील, जगासमोर तुम्हाला टिकवून ठेवतील. शेवटी काय, संकट, ताण, भीती, अश्रू हा एक जीवनाचा भाग आहे हो. हे असल्याशिवाय जीवन जगण्याला पण किंमत नाही. गुलाल अंगावर पडला की आयुष्य बदलतं. कधी कधी आयुष्य इतकं बदलतं की स्वतःलाही विश्वास बसत नाही. ज्या गावात आपल्या वडिलांना ग्रामपंचायतीच्या दारात सुद्धा फेऱ्या माराव्या लागत होत्या, जिथं लोकांनी कधी त्यांना नीट बोलले पण नाहीत, अशा वडिलांना आज कोणत्याही कार्यक्रमात सर्वात आधी बोलवलं जातं. सगळ्यांच्या समोर मान दिला जातो. हे परिवर्तन एका दिवसात होत नसतं, पण एका गुलालाने ते सगळं बदलून टाकलं. हो, अंगावर पडणारा तो गुलाल आहे ना, तो गुलाल यशाचं प्रतीक आहे. ज्यामागे खूप वर्षाची मेहनत, झीज, अपमान, संघर्ष लपलेला असतो. त्यामध्ये कित्येक रात्री मेसचं जेवण नसल्यामुळे नुसतं पाणी पिऊन अख्खी रात्र रडत काढलेली असते. ज्यावेळी गुलाल अंगावर पडतो तेव्हा सगळं बदलतं. म्हणून तुम्हाला हे अंगावर गुलाल घ्यायचा असेल तर यश मिळवा. मतलबी माणसं तुमचा उपयोग फक्त कामापुरता करून घेतात, अशा लोकांना जास्त जवळ करू नका. जे आपल्या वाईट काळात आपल्यासोबत असतात तेच खरे आपले असतात, तेच आपल्याला साथ देत असतात. काही माणसे आयुष्यात येतात जसे हातावर फुलपाखरे, सुगंध ठेवून जातात. जाताना मात्र आयुष्याची आठवण ठेवून जातात. नातं आपुलकीने भरलेलं असेल तर ते बहरते, परंतु त्यामध्ये जर द्वेष, राग, निंदा, लोभ भरलेला असेल तर ते हळूहळू तुटत जाते. यशाची झळक सगळ्यांना दिसते, परंतु कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही. नात्यामध्ये भावनेची जागा आता मोबाईलने घेतली आणि माणुसकीची जागा पैशाने घेतली. हेच अटळ सत्य आहे कलियुगाचं. भावकीचे नातं फक्त कामापुरतं असतं, इतर वेळी ते कुठं जातं हे आजपर्यंत समजलेलं नाही. नातं टिकवायचं असेल तर त्यामध्ये विश्वास हवा, नाहीतर ते नातं काहीच कामाचं नसतं.